नमस्कार. जलदुर्गांची साखळी, कौशल्यांची मांदियाळी, हे पण एक खूप आगळं वेगळं आमचं ट्रेनिंग मॉड्यूल आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला साधारण 720 किलोमीटरचा समुद्री पट्टा लाभलेला आहे, ज्याला आपण पश्चिम किनारपट्टी असं म्हणतो. आणि या किनारपट्टीवर डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या सगळ्या लोकांनी आपापल्या वसाहती उभारल्या आणि मग त्या वसाहतींचं रक्षण करण्यासाठी त्यांनी किल्ले उभारायला सुरुवात केली. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आली. त्यांनी भविष्यातला धोका ओळखला आणि म्हणून आपल्या हातामध्ये जर ही किनारपट्टी आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारचे किल्ले तिथे बांधावे लागतील. काही जे किल्ले शत्रूकडे आहेत ते आपल्याला आपल्या ताब्यात घ्यावे लागतील, काही बेटं ताब्यात घ्यावी लागतील, तिथे किल्ले उभारणी करावी लागेल. हा महाराजांचा दूरदृष्टीने पूर्ण असलेला विचार होता. आणि महाराजांनी एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 40-45 जलदुर्गांची एक अभेद्य साखळीच या पश्चिम किनारपट्टीवर उभी केली. यातले काही जलदुर्ग महाराजांनी बांधले, काही जे शत्रूकडे होते ते आपल्या ताब्यात घेतले, म्हणजे जिंकून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांचा विस्तार केला. असे अनेक किल्ले आपल्याला या पश्चिम किनारपट्टीवरती दिसतात. आणि यातल्या काही किल्ल्यांचा अभ्यास केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की हे किल्ले फक्त जलदुर्गांचं म्हणजे पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करत होते किंवा त्याच दृष्टिकोनातनं ते उभारले होते असं नाही, तर त्यांच्यामधनं अनेक वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य सुद्धा आपल्याला समजतात.